नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण पावसाळ्यातील स्पेशल अशी रानभाजी म्हणजेच कोल्हारू आणि याचे भरपूर असे उपयोग आपण पाहणार आहेत. तर ही बघा, मी आणली आहे कोल्हारूची भाजी शेतात ना. याचं असं झाड असते मोठं आणि ही बघा याची पानं जे आपण दसऱ्याच्या वेळेस सोनं वाहतो तर याला सोनं पण म्हटलं जाते. पण ही कोल्हारू आहे, सोनं नाही आहे. कारण त्या भाजीवर अशा जाड अशा रेषा असतात आणि ती जाडसर असते. याची पाने एकदम कोवळी कोवळी असतात. ही बघा पातळ असते, सॉफ्ट असते, म्हणून हिची भाजी केल्या जाते. आणि हे बघा, ही हृदयाच्या आकाराची पानं आहेत आणि ही फार अशी भन्नाट अशी चव या भाजीची लागते. तर चला आपण ही भाजी बनवून घेऊया. ही बघा, छोटी छोटी मी अशी कोवळी कोवळी पानं तोडून घेतली आहे आणि स्वच्छ करून घेतली आहे. याला फक्त आपल्याला धुवायचे आहे व याची भाजी बनवायची आहे. यात भरपूर अशा प्रमाणात लोह मिळतं आणि मुलांना पण फार आवडेल ही भाजी. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. जर विकायला जर आली तर बाजारातून अवश्य आणा. छोटे मोठे सर्वांनी ही भाजी खाऊन बघा. तर चला पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, मी या प्रकारे अशी तोडून घेतली आहे आणि ही भाजी ओळखू यावी म्हणून मी ही बघा या प्रकारे एक फोटो काढून मी ठेवणार आहे, म्हणजे ही तुम्हाला लगेच ओळखता येईल. तर चला पुढील कृतीकडे वळूया. तर ही बघा, आपली भाजी पूर्ण तोडून घेतली आहे आणि तोडली आहे मी हातानेच. यात टाकूया पाणी, याला भाजून ठेवूया. त्यासाठी मी घेतले 2 मोठ्या आकाराचे कांदे, 5 सुकी मिरची घेतली आहे, 5 लसूण पाकळ्या. तर चला पुढील कृतीकडे वळ. तर चला आपण कांदा कापून घेऊया पहिले. या भाजीची चव फार अप्रतिम लागते व ही भाजी पावसाळ्यातच फार दिसते आणि हिची नवीन नवीन जी पालवी असते तीच तोडल्या जाते व ही पोटाच्यासाठी फारच चांगली आहे. जर पोटात चपका चुपका जर असेल तर त्यावर ही भाजी फार चांगली आहे. या प्रकारे आपण कांदा कापून घेऊया. माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा. या भाजीला कोणी कांचन असे पण म्हटले जाते, कोल्हारू पण म्हणतात किंवा कोलू असे पण नाव आहे. आता तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणते हे नक्कीच मला कॉमेंटद्वारे सांगा. तर या प्रकारे आपल्याला सर्व कांदा कापून घ्यायचा आहे उभा उभा. हे बघा, आपला कांदा कापून झालाय. परत दुसरा कांदा पण आपण कापून घेऊया. हे बघा, आपला कांदा चिरून झालाय. आपल्याला लसूण पण चिरून घ्यायचा आहे. माझे रानभाजीचे व्हिडिओ बघण्याकरता माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. कंजूशी मात्र करू नका. सबस्क्राईब पण करायला विसरू नका. हे बघा, आपला लसूण पण कापून झालाय. मिरची तर आपल्याला अशी तोडूनच घ्यायची आहे बारीक हाताने. या प्रकारे हे बघा, अशी जाडसर अशी मिरची तोडून घ्यायची आहे. तर या प्रकारे आपण मिरची तोडून घेऊया. हे बघा, आपलं सर्व साहित्य कमी वेळात आणि पटकन अशी बनणारी रेसिपी आहे, खूप वेळ न लागता. तर चला पुढील कृतीकडे वळूया. तर हे बघा, आपण तेल ठेवूया गरम करायला. घेतलंय कढई, यात टाकायचे आपल्याला थोडेसे तेल. हे बघा, तेल खूप कमी तेलात बनणारी भाजी आहे. थोडे गरम होऊ देऊया. तर हे बघा, आपले तेल छान तापले. त्यात जिरे नको, मोहरी नको. तर पहिले सर्वप्रथम आपण लसूण टाकून घेऊया. हे बघा, यात टाकूया आता कांदा. या प्रकारे कांदा टाकून घ्यायचा आहे. याला छान लाल होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचे आहे. थोडं होऊ देऊया, नंतर मिरची घालूया. थोडा कांदा होत आला आपला, त्यात टाकून घेऊ आपण चिरलेली हिरवी लाल मिरची, सुकी मिरची. याला पण छान परतून घेऊया. खूप अशी भन्नाट चव आहे या भाजीची. तुम्ही यापूर्वी ही भाजी खाल्ली आहे का मला कॉमेंटद्वारे नक्कीच सांगा.
परत तुम्हाला एकदा आग्रहाची विनंती आहे, माझ्या व्हिडिओला लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल. या भाजीला कुठलाही वेळ न लागता, माल मटेरियल न लागता पटकन अशी बनणारी आहे. बघा कांदा आपला छान असा होत आला आहे. परत थोडा होऊ देऊया. हे बघा आपला कांदा असं झालाय, मस्त गोल्डन असा कलर आला आहे. तर यात टाकूया आपण ही धुतलेली भाजी. बघा याला मी चिरून नाही घेतली, हातानेच तोडली आहे. पटकन अशी शिजणारी भाजी आहे. जास्तीत जास्त 8 मिनटं, 7 ते 8 मिनटं ही भाजी बनून जाणार. पूर्ण तयारी. दोन ते 3 मिनटं कांदा शिजायला. 5 मिनटं आपल्याला ही बघा मस्त अशी भाजी आपली तयार झाली आहे. बघा किती छान असा कलर आला आहे आपल्या भाजीचा. यात हळद पण नको, जिरे पण नको, मोहरी पण नको. तर चला याला आता फक्त आपण 2 मिनटं वाफेवर शिजवायची आहे आपल्याला. यावर ठेवूया आपण झाकण. बस 2 मिनटं होऊ देऊया. तर हे बघा 1 मिनटं झालाय आपला. बघूया आपण. छान अशी आपली भाजी शिजली आहे. तर चला यात टाकायचे आता चवीनुसार थोडेसे मीठ. परत एकदा परतून घ्यायची. ही बघा आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही बघा. तर चला या मंडळी जेवण करायला या. आणि ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत फार अप्रतिम लागते. भन्नाट अशी चव आहे याची. तर नक्कीच या जेवण करायला. व ही भाजी मिळाली तर बनवून बघा. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल. बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. तर ही बघा आपली पूर्णतः भाजी शिजून तयार आहे. तर या मंडळी भाजी घ्या आणि जेवायला बसा. बाय बाय.